ही पांढरी पट्टी, मनसेच्या अल्टिमेटम नंतर पांढरी पट्टी हटवली। आम्ही विलीनीकरणासाठी कोणाशीही संपर्क केला नाही ना कोणी आमच्याशी संपर्क केला। छत्री आणि रेनकोट वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचा घुमजाव। अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सांभाळावं, खासदार संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित यांची गांधीगिरी। जळगाव विधान परिषदेतील बंडखोर रेश्मा काळेंचं बंड शमलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय। नाशिकमधील महायुतीच्या नगरसेवकांची सहल निघणार, महायुतीच्या नेत्यांना मतविभाजनाची धाकधूक। सातारा सांगली विधान परिषदेत महायुतीत खदखद, बैठकांचं निमंत्रण नसल्यानं शिवसेना राष्ट्रवादी भाजपवर नाराज। उबाठाच्या खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक, ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला अखेर उपरती, अश्लील टिप्पणी प्रकरणी गुन्हा दाखल होताच माफीनामा, तर प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओंची गृह विभागाकडून होणार चौकशी। केंद्राकडून कांदा खरेदी दरात 70 पैशांची वाढ, कांद्याला प्रति किलो 16.5 दर मिळणार, तर शेतकऱ्यांकडून 30 रुपये प्रति किलो दराची मागणी। यंदा दुष्काळाचं सावट गडद होण्याची चिन्ह, प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची माहिती, तर पाऊस रखडल्यानं पेरण्या खोळंबल्या। जायकवाडी धरणात केवळ 28% पाणीसाठा, 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट, औद्योगिक क्षेत्रांना दररोज मिळणाऱ्या पाण्यात कपात होणार।